त्याच्यावर खेळा तुम्ही, मी तुझ्याबरोबर आहे. इकडे शूटिंग कुठेतरी लोकांनी Oh yes, yes, yes. पत्र माझ्या मी जाऊन टाका ना. आता मी ठाण्याच्या जनता दरबारामध्ये बसलोय. एक बलिराम अशोक आवटे नावाचे सद्ग्रस्त अर्जदार, तर त्यांच्या कुटुंबातील 2020 साली 2 लोकांना बिबट्यानं मारलं. तर 2 लोकांना बिबट्या मारलं, तर त्याला मी तुम्हाला ऑनलाईन पत्र पाठवतोय. त्या लोकांना आपल्या वन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई म्हणजे पहिले 10 लाख रुपये, नंतर तपास आंशिक 15 लाख रुपये पैसे त्यांना मिळाले का? ओके, तर ते पैसे मिळाले. आता त्याचबरोबर आपल्याकडे अशी पण पद्धत आहे की व्हिक्टीम कुटुंबाला नोकरीवर द्यायची भूमिका आपण घेतलेली आहे. तर मी तुमच्याकडे ते पत्र पाठवतोय. ते आवटे तुम्हाला भेटतील, त्यांना मदत करेल. ओके टप्प्याटप्प्याने वातावरण केलंच पाहिजे. प्रत्येक दरबाराला जे उपायुक्त त्या दरबाराकडे अधिकाऱ्याकडे जायचं, काय काय त्यांनी बघायचं. इतका मर्यादेपर्यंत संयम बाळगला घ्यायचं. अदरवाईज तुम्ही लीड घ्या. तुम्ही संजू नाईक, संजय वाघोलेजी, संजू नाईक तुमच्याबरोबर असेल. पार्टी लेवलच बोललं पाहिजे. आपण जर शासकीय लेवलवर सांगितलं ना, तर मग त्या मुलाच्या म्हणजे कुठेतरी संजय मी याच्या माझ्या नावाने कुठे पत्र आहे. पाठवतो. आपण त्याची जरा योग्य ती पाहणी करून जरा न्याय कसं मिळेल बघा. अच्छा ठेवलं होतं वर्षभर तुला जागा घ्यायला. त्यावेळेला याच्यासाठी मी राडा केला आणि तिथंच लटकला. तुला टाका मी विसरलो नाही. 100 फॉर्च्यून हॉटेलला पूर्ण दिवस बसलो होतो आपण. 2-4 लोकांसाठी मी राडा केला ना. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपण आता 10 एकरची फॉरेस्ट सर्वे नंबर सेंट्रल पत्र पण आता फॉरेस्टमध्ये मुद्दा पण 10 एकरमध्ये नेपाळजी तुमच्या लेवलवर म्हणजे तुम्हाला बोलवून घ्या, गप्पागोष्टी करा आणि त्याच्यात टेरिटरीमध्ये सर्विस करून टाका. त्यामुळे आणखी डोंट वरी नाही सगळे संपर्कात मी
तिला जरा मुंबई अरे हा बाप. राजू आहे ना. अरे याच्यासाठी काय लढाई कमी केली का मी? याच्यासाठी लढाई केली. आपण ते गल्लीत पण लफडी झाली होती निवडणूक. आता बोंबेऱ्याचे लोक मी मुद्दाम येत नाही म्हणजे मी 2-4 वेगवेगळे हॅलो देशमुख साहेब. येणार 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 नक्की नक्की. नाही मी 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 येतो आपल्या त्या कार्यक्रमाला, पण एकदा नवी मुंबईच्या रेस्ट हाऊसला आपण जरा शिडको रेस्ट हाऊस आहे ना, तिथे काही खास जनतेच्या बाबी करता आपल्याला भेटणं गरजेचं आहे. तेवढी वेळ द्या जरा. ओके ओके नमस्कार. नगराध्यक्ष आमचा पक्ष हा आंतरराष्ट्रीय पक्ष आमचा, मग आम्हाला काय सगळ्या गोष्टी लोकांना आम्हाला तर परांगणीने दिली. आता प्रदेशवर पाठवलंय तर म्हणून बोललं दादाला मी जाऊन भेटतो. व्हेरी गुड. हे बघा आता इथे संजय तर येऊन गेले, संतोष केने. हेलो नवीन जी कैसे? अरे मिलना है ना अभी यार. मैं मेरे पीए को बोलता हूँ अभी ये नेक्स्ट वीक में ताज चैम्बर या ओबेरॉय वेलबिल्डर में मिलते हैं. इन बिटवीन क्या हुआ है, मेरे परिचित का इंसान है जिन्होंने आपके उधर के वाधवा वाइट सिटी में एक प्लॉट भी लिया था और एक फ्लैट भी लिया था. आणि पैसे कुठे घेतले? वसईला. पैसे दिले कसे? You want to withdraw from that plot section. मेरा पत्र उसको लगा के देता हूँ. I will give my covering letter to it. ओके ओके. और एक बार मिलते हैं मुंबई में. ओके नमस्कार. ये सारा मिटून गया. हो हो सर. आज जनता दरबाराचं परत एकदा आयोजन केलं आहे. बरेच लोक इथे आपली ज्या समस्या घेऊन आलात काय सांगा? हे बघा बाब अशी की माझं ऑब्झर्वेशन असं आहे की याच्यातल्या 80% समस्या ही मानवानेच निर्माण केलेल्या आहेत. हे जर थोडं समजदारीची भूमिका घेतली तर 80% समस्या आपोआपच निटळ होतील. माझं ऑब्झर्वेशन आहे की या ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या 90% अधिकारी अतिशय कर्तव्याला अनुसरून काम करतात, पण 10% नालायक लोक आहेत. मी काय बोलतो नालायक म्हणजे आणखी वरची. आणि तसे आमच्या राजकारणामध्ये सुद्धा नालायक लोक आहेतच ना. म्हणजे अधिकारी वर्ग नालायक आहे असं आम्ही म्हणणं माझं नाहीये. दुसरी गोष्ट काही लोकांना वाटतं की अधिकारी वर्ग म्हणजे आपल्या घरचा नोकर. ते घरचा नोकर नाही, ते जनतेचे सेवक आहेत. जसे जनसेवक सुद्धा हे जनतेचे सेवक आहेत. दुर्दैवानं काही लोकांना फार मोठे म्हणजे सम्राट बनायचे आहेत. त्या सम्राट बनण्याच्या त्या मानसिकतेमुळे दुसऱ्याच्या सुखदुःखाची पर्वा न करता आपल्या डोक्यात आलेल्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न करतायत. परिणामी लोकांना त्याचे बळी व्हावं लागते. आता या ठिकाणी येणाऱ्या जुलूम लोकांवर झालेले आहेत. काही ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून जुलूम झालेत, काही रेव्हेन्यूच्या माध्यमातून, काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पण जुलूम झालेले आहेत. आणि लोकांना कोंडी करून ठेवलेला आहे. त्या पद्धतीने आता नवीन आलेल्या अधिकारी वर्गाच्या माध्यमातून आम्ही ही कोंडी फोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि यश मिळेल. थँक्यू सर.